नमस्कार, लोकात्मक न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। जालना बिग ब्रेकिंग न्यूज। ऊसतोडीच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून 40 वर्षीय महिलेचा खून। भोकरदन जवळखेडा बुद्रुक येथील घटना। 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या। महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस पोलीस ठाणे हसनाबाद यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली। सविस्तर माहिती अशी की 6/12/2025 रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे खडकी येथील शेत शिवारामध्ये कपाशीच्या शेतात काही शेतकऱ्यांना सकाळी एक महिला पडलेली सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास आढळून आली। याची माहिती पोलिसांना देण्यात आली। या माहितीवरून हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे हे घटनास्थळी दाखल झाले व तपासणी केली असता महिलेला गळ्याला आवळून ठार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। याची माहिती त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांना दिली। नितीन कटेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक टीम सुद्धा पाचारण करण्यात आले। सर्व टीमने पाहणी केली असता महिलेचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केल्याचे त्या ठिकाणी निष्पन्न झाले व पोलिसांनी गुप्त माहिती सुद्धा काढायला सुरुवात केली। यावेळी महिला नामे उषाबाई भास्कर सदाशिवे, वय वर्ष 40, राहणार खडकी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना असे महिलेचे नाव असल्याचे सुद्धा तपासात समोर आले। पोलिसांनी शोध घेतला असता या महिलेचा चांदई टिपले येथील इसम नामे शरद शिवाजी राऊत, राहणार चांदई टिपले, तालुका भोकरदन, जिल्हा जालना यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण असल्याची माहिती समोर आली व ही देवाणघेवाण ऊसतोडीच्या पैशावरून झाली असल्याचे सुद्धा समोर आले। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच तात्काळ एक टीम पोलिसांच्या आदेशावरून सदर संशयित आरोपी त्याच्या शोधासाठी रवाना केली। मोबाईल नंबर हस्तगत करून त्याचे टावर लोकेशन घेतले असता जवळेवाडी येथील शिवारात शेतीतील घरी जाऊन अवघ्या 2 तासात खून करणाऱ्या मुकादम आरोपीस पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत बेड्या ठोकल्या। अगोदर त्यांनी पोलिसांना ओळखीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी पोलिसांच्या खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलायला लागला। हा खून मीच केला असल्याचे त्याने कबुली सुद्धा दिली आहे। पैशाच्या देवाणघेवाणीवरून आमची मागील काही दिवसापासून वाद सुरू होते। हे वाद वस्तूच्या पैशाचे होते असे सुद्धा त्यांनी पोलीस तपासात सांगितले आहे व मयत महिलेच्या ओढणीने मीच तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली सुद्धा या आरोपींनी दिली आहे। आरोपिता विरुद्ध खुनाचा गुन्हा हसनाबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मात्र विवाहित महिलेचे या पैशापायी प्राण गमावल्यामुळे हसनाबाद परिसरात चर्चेला उधाण आले असून आता या प्रकरणात सर्व तपास हसनाबाद पोलीस करणार आहेत। सदरची कारवाई अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर नितीन कटेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तायडे, पोहेका सागर देवकर, पोहेका नरहरी खर्डे, पोहेका भारत कुमार चौधरी, पोहेका राठोड, पोका निलेश खराट, पोका अविनाश मांटे, पोका नारायण चरवंडे, पोका प्रकाश बोर्डे, पोका सोमीनाथ गाडेकर, पोका राहुल भागिले यांनी सदरची कारवाई केली आहे। दिनांक 6/12/2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की जवखेडा बुद्रुक शिवारामध्ये कापसाच्या शेतामध्ये एक महिलेचा मृतदेह पडलेला आहे। त्यानुसार आम्ही तात्काळ पथकासह त्या घटनास्थळी गेलो। घटनास्थळी लक्षात आले की एका महिलेचा गळामध्ये जी स्कार्फ आहे तो आवळून स्कार्फने आवळून खून केलेला असं प्राथमिक दिसून आलं। त्यानुसार माहिती काढली तर सदरची महिला ही खडकी या गावातली असल्याचे लक्षात आले। त्यावरून आम्ही अधिक माहिती गोपनीय माहिती काढली तर एका शरद राऊत जो चांदई टेपलेला आहे याचे आणि या महिलेचे पैशाच्या देवाणघेवाणीमधून वाद वगैरे होते। त्यामुळे आम्ही तात्काळ सदर ठिकाणी पथके तयार केली आणि आरोपी शोध घेतला। आरोपी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही आरोपीकडे विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही हसनाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी विरोधात। आरोपी अटक करण्यात आलेला आहे। यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर
माननीय अपर पोलीस अधीक्षक नौपानी सर आणि माननीय SDPO सर कटेकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही स्वतः तपास करत आहोत. प्राथमिक दृष्ट्या आम्ही जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे आता सध्या, तर त्याच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी एकटाच सांगतो आहे. परंतु तरी आता आम्ही अधिक सखोल तपास करून यामध्ये अधिक पुरावे मिळाले इतर आरोपींच्या विरोधात, त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोकात्मनी चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना.